हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि सगळी सकाळची कामं आटोपली. स्कूलला गेले, अनुज स्कूलला गेला, अक्षत पण अभ्यास करत आहे आणि सगळी म्हणजे कामं आवरली सकाळची. जेवण वगैरे झाले आणि दुपारचे कामं आता एक्स्ट्राचे कामं आहेत मला भरपूर आज. तर मस्त आता लिंब छान येत आहेत, कारले पण छान येतात आणि लिंबू मिरची आणि कारल्याचं लोणचं आहे. खूप छान लागतं हे आणि सिंपल आहे. फक्त सगळे चिरून ठेवायचे आपल्या जसं पाहिजे तशा शेपमध्ये. लिंबू मिरची आणि हळद आणि मिरचीचे असे 2 भाग करायचे आतमधून आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि थोडं मोहरीला ना मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, थोडंसं अर्धा चमचा किंवा 1 चमचा आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि दुसरीकडे अजून एक लोणचं घालत आहे लिंबाचं. फक्त आणि फक्त लिंबू आहे. लिंबू छान असे 4 भाग करायचे, अर्धे करून त्याचे 4-4 8 भाग करायचे आणि फक्त साधं नमक मीठ टाकायचं. तुम्ही शेंदा नमक पण टाकू शकता किंवा साधं नमक पण टाकू शकता. बाकीमध्ये काहीच नाही टाकायचं आणि छान 3-4 दिवस मुरायला ठेवायचं. 3-4 दिवसानंतर दोन्ही लोणचे आपले खायला रेडी असतात आणि इतके छान चटपटे लागतात. जेवताना मला तर रोज हवं असतं आमच्या दोघांना पण. आणि हे पण एक्स्ट्राचं करून ठेवत आहे नाश्त्यासाठी. सकाळी सकाळी आपल्याला कधी वेळ नसतो, कधी उठायला वगैरे उशीर होतो, तर हे मस्त ब्रेकफास्ट आहे. तर 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये भरपूर सारा पालक, कोथिंबीर, धन्या जिऱ्याची पूड, हिरवी मिरची, अद्रक मिक्सरमध्ये काढून घेतली पेस्ट आणि तीळ टाकले, हळद टाकले, तिखट टाकले, मीठ टाकलं आणि असे बेसिक मसाले आपले सगळे टाकून दिले आणि मस्त त्याला पाण्याने छान मळून घेतलं. छान असं घट्ट मळून घेतलं आणि इकडं मी स्टीमर ठेवलं इथं. म्हणजे स्टीमर म्हणजे माझी मोठी कढई आहे स्टीलची, त्यामध्ये पाणी टाकून स्टँड ठेवून मी झाकून ठेवून दिलेलं पाणी गरम व्हायला. आणि हे बघा सगळं हिरवी मिरची वगैरे, कोथिंबीर पण भरपूर घालायची आणि तिळामुळे इतकं छान खमंगपणा येतो ना त्याच्यामध्ये. आणि छान उरलेल्या म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालून छान एकत्र करून घ्यायचं आणि दुसरं पाणी घालून घट्ट असं तिंबून घ्यायचं पीठ. आणि त्यानंतर असे लांब लांब आपल्याला जसे पाहिजे तसे शेप देऊ शकता तुम्ही. हे बघा पाणी ठेवलं मी 2 टाईपचे केले. एक तर असे लांब लांब करून असे पतले पतले असे ठेवले मी प्लेटमध्ये स्टीम करायला आणि दुसरे मी प्लेटमध्येच नॉर्मल प्लेन आपण ढोकळा वगैरे लावतो तसं थापून ठेवलेलं. हे बघा हे 15 ते 20 मिनटं छान स्टीम द्यायची आणि टूथपिकनं पाहायचं हे सगळं क्लीन निघाली तर समजून घ्यायचं झाले म्हणून. आणि थंड झाल्याशिवाय कापायचे नाही. हे बघा माझे लोणचे असे दिसत आहेत आणि हे 3-4 दिवसामध्ये लोणचे मस्त रेडी होतात. आणि 1 प्लेट मी अशी लावलेली मी आणि पूर्ण गार झाल्याशिवाय हात नाही लावायचा, म्हणजे कापायचं नाही. आणि असे पीसेस करायचे आपल्या मनावर. स्क्वेअर करा किंवा तुम्ही कोणता पण शेप देऊ शकता ह्याचे. मी सिंपल स्क्वेअर बनवलेले आणि बाकीचे जे गोलवाले आहेत ते असे लंबटवाले, त्याची मी असे गोल गोल स्लाईस केली मी. हे बघा अशी आणि मस्त फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस राहतात बघा. मी खूप बेनिफिट घेते मी ह्याचा. आणि मस्त कमी तेल करा, शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा. मी हे शंकरला आणि अनुजला डब्यात दिलेलं ब्रेकफास्ट.